नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला स्नेहवार्ता हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. नगरकर, आजच्या स्नेहवार्ता या शो मध्ये आपण ऐकणार आहोत सांगली येथील स्नेहालय फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते श्री धनंजय आरवाडे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत सांगलीचे स्नेहालय फाउंडेशनचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीयुत धनंजय आरवाडे. बालहक्क आणि कायदे या विषयावर ते स्नेहालयमध्ये संवाद साधणार आहेत. पण आज मी त्यांचा सगळा प्रवास, ते सामाजिक क्षेत्रामध्ये कसे आले, सध्या ते काय काय करत असतात याविषयी मला उत्सुकता आहे. धनंजयजी, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. सामाजिक कार्यामध्ये जाण्याची जी तुमची आतून ओढ होती, लहानपणापासून ही आहे की काही निमित्त घडलं सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं? तसं बघायला गेलं तर सर्वात पहिला स्नेहालय परिवार जो आहे त्याचे पहिला आभार मानतो. कारण का माझा एकदा विषय सुरू झाला की मी भरकटत जातो असं म्हणतो. कारण का आमचे विषय थोडे किचकट आणि सामाजिक, जरा अगदी खालून वरपर्यंत सगळीकडेच ते समाविष्ट आहेत. त्यामुळं पहिला स्नेहालय परिवारचे आणि तुमच्या सर्वांचे आभार. त्याबरोबर रेडिओ नगरचे सुद्धा आभार मानतो. समाजकार्याची सुरुवात म्हणजे असं काही ठरवून केलेली नव्हती, बट एक वाटत होतं की एखादी गोष्ट चुकीची झाली. फॉर एक्झाम्पल, जो माझा पहिला विषय आहे स्त्री भ्रूण हत्या, तर एक आमच्या कम्युनिटी, जैन कम्युनिटीमधला मी असल्यामुळं थोडं धार्मिक पद्धतीने सांगायचं झालं तर कुणालाही मारणं म्हणजे एक पाप असतं. या पद्धतीचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. तर त्या पद्धतीनेच ते ऐकून सवय होती की कुणाला मारू नये, ते पाप असतं, ते वाईट असतं. मग त्यातून एक अशीच घटना शेजारीच घडली, घरगुती, ज्याच्यामध्ये आमच्याच घरी एक अबॉर्शन केलं गेलं. मग त्यातून लक्षात आलं की अरे, इकडं आपण एक कम्युनिटी अशी चालवतो जी म्हणते की कुणाला मारू नये, आणि अशाच कम्युनिटीमध्ये आपल्याच घरात जर अशा गोष्टी झाल्या तर ते कुठेतरी चुकीचं झालं. मग थोडंसं त्यावेळेचा एक वीक पॉईंट होता की ते चुकीचं आहे इतकंच माहीत होतं. 2012 ज्यावेळी सत्यमेव जयते शो ज्यावेळी आला, जो आपले स्नेहालयशी रिलेटेड सुद्धा होता, तर त्यातून एक नगरची ओळख झाली, स्नेहालय नगरची. आणि तिथून मग लक्षात आलं की चला, कुठली तर संस्था याच्यावरती काम करते. मग मी तिथून काम चालू केलं. मग स्नेहालयची साथ मला मिळाली आणि तिथून जे काम सुरू झालं ते आता 2012 ते आता 25 जरी म्हटलं तरी ते कंटिन्यू सुरू आहे. आज आपला जो तो कार्यक्रम आहे तो आपण प्रत्येक शाळा, स्कूल, कॉलेजेस, पहिला आम्ही 10वी, 11वी, 12वीच्या मुलींना मी ट्रेनिंग देत होतो. पण हळूहळू आत्ताच्या नवीन जनरेशनप्रमाणे म्हटलं तर आता असं लक्षात आलं की अगदी 6वीपासून ते ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. हे कशा प्रकारचं ट्रेनिंग असतं? यामध्ये ॲक्च्युली कसं झालं, सेव्ह गर्ल चाइल्ड किंवा स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे हा जो हेतू होता, लग्नानंतर या गोष्टी होतात असं एक त्यावेळेस समज होता 2012पर्यंत की बाबा हे लग्नानंतर होतं. पण हळूहळू असं लक्षात आलं जसं काम चालू झालं की लग्नानंतरच्या पेक्षा लग्नाच्या आधीचं अबॉर्शनचं प्रमाणसुद्धा आता वाढलं आहे. आणि त्याच्यामुळं त्या मुलींचं आपलं नुकसान होतं आहे. मग त्यांच्या त्या फिजिकल काही ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणा किंवा फ्युचरमध्ये त्यांच्या आई होण्यामध्ये, ह्याच्यामध्ये ते नुकसानदायक आहे. हे लक्षात आल्यानंतर मग मी अगदी 6th स्टँडर्डपासून हे काम चालू केलं. कारण का शेवटी मुली या मुली आहेत आणि प्रत्येक घरात जी मुलगी असते ती वडिलाच्या पण शेजारी असते, जीवाचा एक तुकडा असते, आईचा तर असतेच, पण मुली जास्त करून बापाच्या फार क्लोज असतात. तर ज्यावेळी ही घटना घडते त्यावेळी ती इतकी दुर्दैवी घडते. त्यावेळी अक्षरशः काही केसेस ज्या आम्ही हँडल केल्या त्यावेळी लक्षात आलं की पूर्ण एक फॅमिली जी डिस्ट्रॉय होते, पूर्ण कुटुंबाला त्रास होतो, फार त्रासदायक असतो. म्हणजे ते आपण बोलणं फार सोपं आहे. म्हणजे म्हणतात ना, जावे ज्याच्या वंशा तेव्हाच कळे. तर तसा येतो की दुसऱ्याचं दुःख बघून अरे वाईट झालं एवढंच वाटतं. पण ते ॲक्च्युली ज्यावेळी ह्या घरात घडतं, त्या मुलीवर घडतं, मग त्याच्या फॅमिलीवर घडतं, मग ते डिस्ट्रॉय जे होतात ते फार भयानक असतं. मग ते थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू होता. शाळांमध्ये जाऊन सांगणं थोडंसं आणखीन ते मला वाटतं हे अवघड गोष्ट आहे.
कारण त्या वयामध्ये या गोष्टी सहसा आपण बोलत नाही, घरात पण नाही बोलत आणि समाजात पण या गोष्टी आपण उघडपणे नाही शेअर करत. काय मग झालं तुम्ही- याचा अनुभव तुम्हाला सांगतो की मी ज्यावेळी 2012ला प्रत्येक शाळेमध्ये जात होतो हं, त्यावेळी अगदी नवीन होतो. बरं. ॲज अ आता बऱ्यापैकी लोक ओळखतात सोशल वर्कर म्हणून हां. किंवा कॉल्स येतात की सर तुमचा प्रोग्राम ठेवायचा आहे. पण त्यावेळी मला जाऊन सांगायला लागायचं. त्यावेळीचे 2012ला जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर एक त्यावेळी एक मोठा क्रेज चालू होता, तो म्हणजे पाळीच्या बाबतीमधलं नॉलेज देणं. हो. हा एक फार मोठा क्रेज होता. हं. तो पण बरोबर होता, म्हणजे तो देणं गरजेचं होतं कारण हं. तो सुद्धा एक चॅलेंजिंग पार्ट होता. हो, बरोबर. कारण का पाळीच्या बाबतीमध्ये सुद्धा कोण असं सहज बोललंच नव्हतं. हं. आणि माझा जॉब त्याच्या पुढचा होता. कारण का पाळी नाही झाली तर काय होतं, हां. त्यामुळं तो तर त्याच्याहून जास्त पुढचा. म्हणजे बऱ्याच मला प्रिन्सिपलने हा पण प्रश्न विचारला, तुम्ही एक पुरुष असून बायकांच्याबद्दल कसं बोलणार हां. किंवा माझ्या मुली तुमचं ऐकतील का. हां, हाच मुळात प्रश्न. आणि परवानगी देताना ते पुन्हा विचार करतील ना. 100% बऱ्याच वेळा ते कारण रिजेक्ट घरी झालं. तक्रारी झाल्या, कोणी काही 100% वाद तर निर्माण केला. त्याच्यामधनं पण आम्ही सफर करतच आलो. हं. आणि आपला जो प्रोग्राम आहे तो पूर्ण व्हिज्युअलाइज आहे. त्यामुळं आम्ही एक मूवी जी कन्सेप्ट आहे बरं. ती दाखवून त्याच्यामध्ये काय होतं, मग ते एक फॅमिलीचं पूर्ण एक मूवी टाईपमध्ये स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. स्नेहालयकडूनच आहे ते. बरं. त्यामुळं तो पूर्णपणे आम्ही दाखवतो. त्याच्यात वेगवेगळे येणारे कॅरेक्टर्स. हं. मग पहिलं आपलं महत्त्वाची आई असते, मग तिचे सासू सासरे, मग तिचा नवरा, ह्या प्रत्येकाचे रोल डिफाईन करतो. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा डॉक्टर, हो. त्याचा पण रोल त्यामध्ये डिफाईन होतं. आणि मग ते अबॉर्शन्स मीन्स वॉट ह्याची कन्सेप्ट, ते बाळ कसं वाढतं, सोनोग्राफी थ्रू ते पूर्ण आपण चित्रफितीमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे ते पूर्णपणे लक्षात येतं की ते बाळ कसं वाढलेलं आहे. आणि तिसऱ्या महिन्यात ज्यावेळी ते पूर्णपणे वाढतं, ज्यावेळी त्याला मेल फिमेल डिटेक्शन म्हणजे आपण जे म्हणतो सेक्स डिटर्मिनेशन, बरं. ते कसं केलं जातं. हं. डॉक्टर लोक, सगळे डॉक्टर काय नाहीत, पण जे काही नराधम डॉक्टर आहेत, हो. जे त्याचा गैरफायदा घेऊन काही पैशांकरता हे जे काम करतात, त्यांच्या विरोधात मग काम करायचं एकदा ठरवलं की ते करायलाच पाहिजे. बरं. त्यामुळं ते घडत गेलं. आणि आज अशी कंडिशन आहे की तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर आता पाळीच्या बाबतीमध्ये तुम्हाला मुलांना सांगायला लागत नाही, कारण का आजकाल ते सॅनिटरी पॅड्स आणि ह्याच्या ॲड्स बघून त्यांना बऱ्याच गोष्टी कळून चुकलेल्या आहेत. हं. तसंच सेम आता ह्याच्या बाबतीत झालं की पहिला वयात येताना मुली 12व्या नंतर यायच्या वयामध्ये, वयाच्या 12व्या नंतर. आता सर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर अगदी 3री-4थीची मुलगी ती सुद्धा वयात यायला लागलेली आहे. म्हणजे जे आता वाढतं जे हार्मोनल चेंजेस होतात. कम्प्लिटली हार्मोनल चेंजेस वाढलेले आहेत. त्यामुळे एज ऑफ पहिला आपण म्हणत होतो 100 वर्ष जगणं म्हणजे फार मोठं लाईफ, पण आता सर 65 म्हणजे पण फार मोठी लाईफ झालेली आहे. हो. आणि कदाचित पुढची पिढी अशीही पण येईल की जी 30-35 पर्यंत पण जगेल, बिकॉज ऑफ त्यांची लाईफस्टाईल पूर्ण बदललेली आहे. हं. हा जो सोशल मीडिया आणि बाकीच्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतोय, त्यामुळे यूथला आत्ताच सांगणं की बाबा काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे, मग याच्यासाठी अगदी स्पष्ट व्यक्तपणा असणं फार गरजेचं असतं. त्यावेळी लेक्चर्समध्ये पण आता ज्या मुली आहेत त्या फार अंडरस्टँडेबल आहेत, बिकॉज तशा त्या कळून घेतात. बिकॉज ऑफ काही वेळेला मी मोबाईलचा चांगला उपयोग पण म्हणतो, हं. तसा भरपूर दुरुपयोगच झाला आहे, पण तरी त्यातला एक सोशल मीडियाचा चांगला उपयोग पण आहे. म्हणजे अब्दुल कलामांनी अगदी ह्याचा जो शोध लावला अणूचा, हं. तर त्याचा अणु बॉम्ब कोण केला तो पार्ट वेगळा, हं. पण अणुरेणूचा उपयोग जो आहे तो महत्त्वाचा होता. शेवटी सायन्स हे समोर येतं, पण सायन्सचा चांगला उपयोग आणि वाईट उपयोग हे घेणारे आपण आहोत. बरोबर. तर तसाच मोबाईलचा पण प्रकार झाला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियासुद्धा हॅमरिंगचा एक प्रकार आहे आणि त्याच्यामधून बऱ्याच मुली ज्या आहेत त्या अगदी वयाच्या मानानं पोक्त होत आहेत, वाढ त्यांची हे होते. त्यामुळे तो हार्मोनल चेंजेस जो आहे तो आता वाढल्यामुळं लोकांच्यात पण अवेअरनेस आलेला आहे. बरं. कारण का पहिला मी म्हटलं की पाळीमध्ये ज्याप्रमाणे पहिला आपल्याला 12वी 13वी 15व्या वर्षानंतर जे व्हायचं ते एकदम आधी आल्यावर पेरेंट्स पण पॅनिक होत आहेत, हो, बरोबर. कारण का ते एकदम त्यांना माहीत नसतं. पण आता ते बऱ्यापैकी मॅच्युअर्ड झालेले आहेत, बिकॉज त्यांना तर कळून चुकलेलं आहे. यामध्ये समाजाची जबाबदारी, शाळांची जबाबदारी किंवा पालकांची जबाबदारी अशा बऱ्याच गोष्टी येतात. काय काय तुम्ही यामध्ये कुणाकुणाचं प्रबोधन कसं करता? यामध्ये आता आपलं जे आहे टार्गेटेड एरिया तो मुली आहेतच. बरं, म्हणजे But, स्वतः ती मुलगीच स्वतः ते तिला डायरेक्ट focus. मुलगीच. बरं. आम्ही 6th स्टँडर्डपासून ते स्टार्ट करतो लेक्चर्स. हं. सेशन आपला 1.5 तासाचा असतो त्याचा पूर्ण प्रोग्राम जो आहे. त्यामध्ये सेव्ह गर्ल चाइल्डचा जो आमचा टायटल आहे तो आहे स्त्री भ्रूण हत्या दोष कुणाचा, हा एक क्वेश्चनच विचारतो आम्ही. मग त्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स मी जे सांगितले ते प्रेझेंट होतात आणि त्याप्रमाणे मग त्यातला दोष कुणाचा आहे, काय आहे आणि तो कसा होऊ नये, त्याचे मुलींच्या हेल्थवर होणारे साईड इफेक्ट. से नो टू अबॉर्शन म्हणून एक सेवेटला कन्सेप्ट आहे. अबॉर्शनला नाही कुणी म्हणायचं तर त्या मुलीनंच म्हणायचं आहे, कारण का त्याचे साईड इफेक्ट फार जे शारीरिक होतात ते तिच्यावर होतात, मानसिक होतात ते पण तिच्यावर होतात. बरोबर. यामध्ये काही स्त्रिया दगावतात सुद्धा. म्हैसाळ प्रकरणसारखं जर प्रकरण बघितलं तर हे नराधम डॉक्टर जे BHMS असून सुद्धा ऑपरेशन करत होते, हो. ज्यांना सुई देण्याचा हक्क नाही ते लोक ऑपरेशन करतात. याच्याहून अजून काय याच्यामध्ये
आपलं भाग्य म्हणायचं की अशी लोकंसुद्धा हे पैशासाठी काम करत आहेत. त्यामुळे हे इतकं व्हास्ट आणि वल्गर आहे, भयानक आहे की आपण त्याचा विचार पण करू शकत नाही. एक एक केसेसमध्ये तर असं झालं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये एक व्हॅन यायची जी पहाटे 3:30-4ला यायची. मी आता कुठल्या गावाचं नाव घेत नाही, पण त्या गावामध्ये ती येऊन व्हॅन थांबायची. त्या लेडीजला तिथनं ते पिकअप करायचे. त्या व्हॅनमध्ये वेल इक्विप्ड ऑपरेशन्स थिएटरसारखं होतं बरं. आणि ती व्हॅन मोबाईल व्हॅन आणि ती नेऊन तिथं अबॉर्ड करून परत त्या लेडीजला सोडायची. म्हणजे इतक्या घाणेरड्या पद्धतीनं एक मुलगीच्या जन्माच्या बाबतीतच म्हणायला अडचण नाही आहे, पण आजकाल मी म्हटलं ना लग्नाच्या आधीचे जे अबॉर्शन्स वाढलेले आहेत ते इतके वाईट पद्धतीने केले जातात, कारण का तो डॉक्टर आहे की नाही हे पण माहीत नसतं. त्यामुळं तिच्या ते जीवाला पण धोकादायक आहे. त्यामुळं अशा गोष्टींपासून आपणच अवेअर होऊ. तुम्ही आतापर्यंत किती शाळांमध्ये अशा पद्धतीनं आय थिंक आता एक वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावानं झालेला आहे. 700+ प्रोग्राम्स झालेले आहेत फक्त ह्या सब्जेक्टबद्दल. आणि कुठे कुठे हे कार्यक्रम झाले? हे सगळे स्कूल लेवल, महिला बचत. सांगली जिल्हा आणि नाही, सांगली असं काही नाही सर. मी महाराष्ट्रात अगदी सांगलीपासून मुंबईपर्यंत, कर्नाटकात सुद्धा आम्ही पण कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळं जिथं जिथं आम्हाला कॉल येतो आम्ही तिथं जाऊन ते कार्यक्रम सादर करतो. सर, खरं म्हणजे तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रामधले तज्ज्ञ आहात, मोठा व्यवसाय आहे तुमचा, पण या सामाजिक गोष्टी पण तुम्हाला अस्वस्थ करत असतात. आणखी कुणाकुणाशी तुम्ही जोडले गेलेला आहात? स्नेहालयबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती असू दे, ब्राईट सोसायटी असू दे, त्याच्यानंतर अजून म्हटलात तर अगदी छोट्याशा लेवलपासून म्हणजे स्वच्छता डिपार्टमेंट असू दे आमच्या सांगलीमधले, त्याच्यानंतर चाइल्डलाईनमध्ये पण बऱ्यापैकी मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून पाहिलं तर ज्युएनएल कमिटीमध्ये पण पोलिसांच्यावर मी दलामध्ये काम केलेलं आहे, कारण ज्युएनएल केसेस पण भयानक असतात. 18च्यातले काउन्सिलिंग्स केलेले आहेत. त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरांवरती. आणि त्याचबरोबर आत्ता आमचा एक रिसेंट जो प्रोजेक्ट चालू आहे तो म्हणजे सॅनिटरी पॅडचा, जो महिलांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर त्याच्यावरती पण आमचं आता काम चालू आहे. त्यामुळे ते सुद्धा आम्ही आमच्या एन जी ओमार्फत करतो आहे. आता या निमित्तानं अनेक सामाजिक क्षेत्रातल्या बुजुर्गांशी किंवा ज्यांनी प्रत्यक्षात खूप चांगलं मोठं काम उभं केलं आहे अशांच्या पण भेटीगाठी झाल्या असतील. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचा उल्लेख केलात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यांची भेट झाली होती? हो, दाभोळकरांची एकदा व्याख्यानमालामध्ये होतो मी. बरं. डायरेक्ट भेट नव्हती. आपण एखाद्या व्याख्यानमाला गेल्यानंतर स्टेजवरती असलेल्या व्यक्तीचं ऐकलं तरी भरपूर एक छाप पडते. मग त्याच्यानंतर मी सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समिती जॉईन केली आणि मग तिथून आणि त्यांच्यावर कंटिन्यू काम करत गेलो. असंच बघायला गेलं तर मग स्नेहालय तर माझं एक आहेच. डॉक्टर गिरीश कुलकर्णी अंधश्रद्धा निर्मूलनचा विषय निघाला म्हणून की आता कायदा झालेला आहे, जादूटोना विरोधी कायदा आहे, पण या सगळ्यांची अंमलबजावणी कितपत होते? कायदे हे मोडण्याकरताच होतात असं माझं कधी कधी मत असतं. जसं आमचे सेव्हगर्लचे टॉपिक असू दे, नाहीतर अंधश्रद्धा असू दे, किंवा कुठल्याही गोष्टी ज्या आता रिसेंटली चालू आहेत. मी तर कधी कधी आम्ही चेष्टेनं एकमेकांशी चर्चा करताना म्हणतो की कायदा तयार व्हायच्या आधी त्याच्या पळवाटा भयानक हुडकल्या जात असतील आणि मग तो कायदा तयार केला जात असेल. पण खरं सांगायचं झालं तर कायदा हा चांगल्यासाठीच तयार केला जातो, पण काय होतं की त्याचं खरंच इम्प्लिमेंट होतं का, हा एक फार मोठा विषय आहे. जसं आमच्या केसेसमध्ये म्हटलं तर अबॉर्शनच्यासाठी सुद्धा एक कायदा आहे, पण तो कायदा खराच पाळला जातो का? तुम्हाला पटणार नाही की नवरात्र हा एक सीझन म्हटला जातो अबॉर्शनचा. म्हणजे आपली किती विकृती आता ही समाजासमोर आलेली आहे की नवरात्रीमध्ये ज्यावेळी आपण एखाद्या आपल्या पूजा करतो, ज्या देवीची पूजेसाठी म्हणून त्या मुलीला पाठवतो, 9 दिवस ती तिच्या फ्रेंड सर्कलमध्ये जाऊन ती दांडिया खेळत असते आणि त्याच्यानंतर महिन्याभरात ती प्रेग्नेंट आहे असं जर फॅमिलीला कळत असेल तर शेवटी ही कितपत, म्हणजे तो कायदा म्हणजे कायदा तर सांगतोच, पण शेवटी घरचे जे संस्कार आहेत ते सुद्धा कुठेतरी जागृत करण्याची पण वेळ आलेली आहे. त्यामुळे नुसता मुलांचा दोष नाही आहे तर आईवडिलांचा पण दोष आहे. आणि बऱ्याचदा अशा केसेसमध्ये घरातलीच कुठली तरी व्यक्ती असते की जिचा बोबाटाही मग नंतर करता येत नाही त्या कुटुंबाला. घरातल्यांचं एक मी म्हणजे फॅमिली बाबतीत एक क्लिअर सांगतो की पहिला म्हणजे तुम्ही मुलांच्यावर रिलेशन फार चांगलं ठेवलं पाहिजे. आजकाल मुलांचं आणि पेरेंट्सचं जर तुम्ही एक पालकांचं आणि मुलांचं जर कम्युनिकेशन गॅप जो म्हणतो मी काय की संवादच होत नाही आहे. कारण काय होतं की जनरली आपण लहानपणापासून जर बघितलं असेल तर मुलगी किंवा मुलगा शाळेतनं आला तर फक्त त्याला एकच प्रश्न विचारला जातो, अभ्यास झाला का, आवरलंयस का, जेवलंस का, जा उठ, अभ्यास झाला असता जाऊन झोप जा. अरे मुलांच्यावर तुम्ही बसून तुम्ही कम्युनिकेट केलं पाहिजे की बाबा तू आज काय केलंस दिवसभर, काय काय मजा आली, शाळेत काय झालं.
मग ती मुलं एकदा ज्यावेळी तुमच्यावर अटॅच होतात ना, ती इतकी खुलून सांगतात. म्हणजे मी माझ्या मुलींच्यावर पण असाच वागतो आणि माझ्या फ्रेंड सर्कलला पण सांगितल्यामुळे ते पण तसेच वागतात. त्यामुळे ती मुलं कुठली गोष्ट लपवत नाहीत. मग जे एक सवय त्यांना पडते की मी प्रत्येक गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगणार किंवा मी त्यांच्यावर शेअर करणार. विश्वास आणि ती विश्वासार्थच महत्वाची आहे की मुलांना वाटलं पाहिजे की माझे आई वडील हे माझे सर्वस्व आहेत. आजकाल हे कम्युनिकेशन गॅप झाल्यामुळं ना, एक तर आई वडील स्वतःच्या मोबाईलच्या जगात असतात, त्यामुळे मुलाच्या हातात पण मोबाईल दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी जर कुठल्या घरात गेला ना, म्हणजे आता अगदी मेट्रो सिटी नाही तर मी आता खेडोपाड्यात पण मी ही गोष्ट बघितली की आई वडील एका रूममध्ये बसले असतात, वडील एका रूममध्ये बसले असतात, मुलं एका साईडला बघून मोबाईलवर गेम खेळत असतात किंवा ते चॅट करत असतात. इट्स रिडिक्युलस, म्हणजे अक्षरशः हॉरेबल आहे आणि हे प्रमाणाच्या बाहेर गेलेलं आहे सर आता हे. बरोबर. पूर्वीची आपली एकत्र कुटुंब पद्धती, घरी आजी आजोबा असेल, काका मावशी कात्या काय जे कोणी असतील, सतत येणं जाणं असायचं, बोलणं असायचं. आता तुम्ही म्हणता तसं फक्त आई वडील आणि मुलगा किंवा मुलगी, आणि त्यामुळे एखादं किंवा दुसरं असतं, त्यामुळे एकाकीपणा वाढतोय आणि त्यातून दुरावाही मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. तर याला काय पुन्हा काही पर्याय आहे सामाजिकदृष्ट्या या सगळ्यांना एकत्र आणणं? नाही, यामध्ये एकच मी सांगितलं ना की तुमचं कम्युनिकेशन, मुलांच्यावर कम्युनिकेशन ठेवा. जनरल गोष्टी, फॉर एक्झाम्पल मी अगदी छोटी गोष्ट सांगतो. आजकालची ज्यावेळी टी व्ही बघत फॅमिली बसलेली असते, टी व्ही बघत असताना एकदम एखादं सॉन्ग, आता आजकालचे सॉंग्स तर आपल्याला माहिती आहे, व्हिज्युअल्स व्हिडिओ सॉन्ग जे आहेत ते अगदी भयानक आहेत. म्हणजे अगदी बी फ्रँकली सांगायचं झालं तर त्यामध्ये सेक्शुअल बराच पार्ट दिसतो. तर त्यावेळी अचानक आई वडील काय करतात, तो रिमोट घेतात आणि एकदम बंद करतात किंवा फॉरवर्ड करतात किंवा काहीतरी करतात. मुलांना त्यांना असं वाटतं की मुलांनाही बघू नये किंवा मुलीनेही बघू नये. पण ॲक्च्युली याच्यामध्ये जर बघितलं ना, त्यांनी ऑलरेडी बघितलेलं असतं. ओके, फक्त ते त्यावेळी त्यांना क्लिक राहतं की माझ्या वडिलांनी हे बंद केलं किंवा काहीतरी केलं. तर तो जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेअर करायचं राहिलं तर तुम्ही त्यावेळी ऑब्झर्व केलं पाहिजे. माझं पर्सनली स्पष्ट मत आहे की तुम्ही ऑब्झर्व करा की ते मुलगा मुलगी काय करतात, कितपत ते लुक्स देतात, कितपत ते नीट बघतात, का मान फिरवतात, ह्याच्यावरनं तुम्हाला एक बऱ्यापैकी अंदाज आलेला असतो. पण ह्या गोष्टी होत नाहीत. फॉर एक्झाम्पल एखादी रेप केस झाली असेल आणि न्यूजवर चालू असेल तर ती मुलांना दाखवा. मग त्याच्यानंतर तुम्ही मुलांच्यावर चर्चा केली पाहिजे की बघ ही किती वाईट झालं. म्हणजे मुलांना चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे घरामध्ये आता शिकवायची वेळ आलेली आहे. बाहेर जाऊन तर ते शिक्षक शिकवण्याचा प्रयत्न करतायत, बट एक सोशल वर्कर म्हणून आम्ही ते शेवटी प्रयत्न करीन. पण पहिला घरामध्ये तुम्ही मुलांशी कम्युनिकेशन, मी म्हणतो ना की ज्यावेळी तुम्ही ओपन अप व्हाल की बाळ बघ हे ती मुलगी चुकीची वागली किंवा तो मुलगा चुकीचा वागला म्हणून हे झालं. जर ते चुकीचे वागले नसते किंवा चुकीचं काय त्यांनी डिसिजन घेतला नसता तर हे झालं नसतं. मग ह्यावेळी यांनी काय केलं पाहिजे, बाबा एखाद्या मुलानं जर तुझा वाट अडवली तर तू काय केलं पाहिजेस, हे एक तिला जर नॉलेज तिला सांगितलं असेल तर ती ते त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये ती हँडल करेल. पण हे जर कधी त्या मुलीला माहीतच नसेल तर एक तर ती त्याच्यावर वाहवत जाईल, नाहीतर मग ती त्याला फेस करेल. ह्या दोनच गोष्टी होतील. आणि आजकाल असं झालेलं आहे की हे कम्युनिकेशनच होत नसल्यामुळं मुलंही वाहवतच चाललेली आहेत. सर, जगात सगळीकडेच हा प्रश्न असेल, म्हणजे केवळ भारतात किंवा महाराष्ट्रात असं काही नाही. बाकीच्या देशांचा किंवा बाकीच्या समाजाचा अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये या प्रश्नाची तीव्रता कितपत तुम्हाला जाणवली किंवा काही फरक आहे का आपल्याकडे आणि तिकडच्या वातावरणामध्ये, शिक्षणामध्ये? याबद्दल म्हणायचं झालं तर आता कसं आहे माहिती आहे का, एक तर पहिली जी गोष्ट आपण चुकतोय म्हणजे महाराष्ट्र असू दे किंवा इंडिया असू दे, पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांना दुय्यम स्थान हे तर आपलं ठरलेलं वाक्य आहे. म्हणजे आम्ही कधी तर बोलतो चर्चा करताना की रस्तेसुद्धा रात्री पुरुष आणि स्त्रीमध्ये भेद करतात. आता हे साधं आहे, जर एखादा पुरुष चालला रात्री रस्त्यावरनं तर तो वेगळ्या पद्धतीनं, पण एखादी स्त्री चालली तर, त्यामुळे रात्री अंधारात रस्तेसुद्धा पुरुष आणि स्त्री भेद करतात हे वाक्य आम्ही कायम म्हणतो. आणि ह्यामध्ये साधं आहे की स्त्री पुरुष समानता आली म्हणून जनरली जे बोललं जातं इट्स ओके, म्हणजे 50% आरक्षण आलं किंवा ह्या ज्या सरकारनं दिल्या ओके ठीक आहे, बाकीच्या गोष्टी ठीक आहेत, पण खरंच सन्मान दिला जातो का, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न समाजानं स्वतःला विचारला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मुलींना आपण आम्ही ज्यावेळी लेक्चर्स द्यायला जातो त्यावेळी काही मुली म्हणतात ते तुम्ही ड्रेसअप घालू नका म्हणताय, तुम्ही असं वागा म्हणताय, धार्मिक वळण पण देताय, तुम्ही आम्हाला म्हणताय की तुम्ही नीट कपडे घाला, व्यवस्थित राहावा, रात्रीच्या वेळी बाहेर पडून. मी त्यांना एकच उत्तर देतो जनरली की हे बघ बाळ, हिरा हा कुठे ठेवला जातो हे तुला माहिती आहे का, तर तो लॉकरमध्ये ठेवला जातो. आणि दगड कुठे ठेवतात तर तो रस्त्यावर कुठेही पडू शकतो. मुली ह्या त्या आई वडिलांसाठी किंवा त्या फॅमिलीसाठी हिऱ्यासारख्या असतात, म्हणून ते त्याला थोडंसं रिस्ट्रिक्शन टाकतात. मग ते रिस्ट्रिक्शन टाकतात याचा अर्थ तुमच्यावर काही जबरदस्ती करत नाहीत, ते तुम्हाला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतात.
हां, कायद्यानं तुम्हाला 18 नंतर परमिशन दिलेली आहे. पण आजकालच्या गोष्टी जर बघितल्या सर, तर 18 हा फार लांबचा आकडा मला वाटायला लागलेला आहे. बिकॉज ज्यावेळी ज्युएनएल कमिटीवरती किंवा ह्याच्यावरती आम्ही काम करतो, त्यावेळी आम्ही इतके वास्ट केसेस आणि घाणेरडे केसेस बघतोय की मेंटॅलिटीचं मला कधी कधी असं वाटतं की आता 18 वरून 15 करायला अडचण नाही आहे वय पोक्तपणाचं. कारण काय झालंय, पहिलाचं आपलं एज होतं ते 18 नंतर मॅच्युअर्ड होणं असं होतं. पण आत्ताचं जर बघितलं तर 15 सुद्धा सर हायेस्ट आहे असं मला वैयक्तिक वाटतं. ॲक्च्युली काय झालेलं आहे, याचा लोड जर बघितला तर तो पोलिसांवर पण आहे, सामाजिक कार्यकर्त्यांवर पण आहे, ज्युएनएल कमिटीवर पण आहे. कारण का, परवाचीच एक छोटीशी केस सांगतो, अगदी बऱ्याच अशा होतात पण त्यातली हसण्यासारखी गोष्ट होती की 17 वर्षाची मुलगी होती आणि ती 15 वर्षाच्या मुलाला घेऊन पळून गेलेली होती. अशी केस समोर येते. म्हणजे आता हा समाज कुठून कुठं चाललाय, म्हणजे एक वातावरण पूर्ण निर्मिती खराब आहे. आणि याला म्हणूनच मी म्हणतो की आम्ही काम करतोयच, पण पेरेंट्सनी काम केलं पाहिजे, बाकीच्या समाजांनी काम केलं पाहिजे. सर, हे अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षणामध्ये या गोष्टी फारशा काही अजून समाविष्ट किंवा अंतर्भूत झालेल्या दिसत नाहीत. तुम्ही काही सरकारला किंवा जी पाठ्यपुस्तकं तयार करणारी मंडळी आहेत त्यांना याबद्दल काही सूचना केल्या आहेत का, की तुमच्या रोजच्या शिकवण्यामध्ये या गोष्टी कुठेतरी अंतर्भूत झाल्या पाहिजेत? सर कसं आहे माहिती आहे का, आता शिक्षण पद्धती ही तर बघितली ना आता, की सध्या अतिशय वाईट कंडिशन आहे. आणि वाईट मी याच्यासाठी म्हणेन की जसं म्हटलं जातं ना, एक चांगला नागरिक घडवण्याची जी मेथड होती, फॉर एक्झाम्पल आजकालच्या शिक्षकांनाच अथॉरिटी नाही आहे मुलांना एक साधं पट्टी मारण्याची, तर ते काय त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स ठेवणार नाही, काय त्यांना जबरदस्तीने सांगणार. आमच्या वेळचे शिक्षक आम्हाला फोडत होते, त्यामुळं ती एक शिक्षकांबद्दल रिस्पेक्ट होती आणि ती भीती असायची. आजकाल तुम्ही शाळेमध्ये जावा सर, सॉरी टू से बट कुठलीही रिस्पेक्ट त्या टीचर्सची नसते. अगदी एखाद दुसरा टीचरच असतो ज्याची रिस्पेक्ट त्यानं मेंटेन ठेवलेली असते. त्यामुळं आजकालचे जे टीचर आहेत, वाईट कंडिशन वाटते, पण ते एक व्यवसाय म्हणून ते करत असतात. पहिलाचे शिक्षक हे स्वतःची जबाबदारी म्हणून करायचे. त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठा काही चेंज करून फायदा नाही. पहिला शिक्षकांनी स्वतःमध्ये आणला पाहिजे. शिक्षणाचा विषय 100% लैंगिक शिक्षण हा विषय घेतलाच पाहिजे. पण अजून सुद्धा आपलं सरकार असू दे किंवा आपली जी मेंटॅलिटी आहे ती अजून सुद्धा त्या गोष्टीला तयार नाही आहे. साधं 8वी 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये साधं योनीचं चित्र आणि ह्याचं जरी चित्र दाखवलं तरी त्याच्यामध्ये गॉसिपिंग्स आणि ह्या गोष्टी होतात. काही तर टीचर्सनं मी असं बघितलं की त्या मुलींचं लेक्चर ते वेगळे घेतात, त्यावेळी मुलांचं लेक्चर वेगळे घेतात. अरे म्हणजे तुम्हीच सुरुवात करून देताय. ह्यावेळी काही गावांमध्ये असे सुद्धा झालेले आहेत, म्हणजे काही मी अगदी युट्यूबर्स पाहिले ज्यांनी काही गावांमध्ये जाऊन पाळी म्हणजे काय, ती मुलींना का होते हे मुलांना सांगितलं आणि त्या मुलांनी त्याच्यावरती त्या मुलींना सांगितलं की हे का होतंय. म्हणजे हे ट्रायल्स सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी ज्यावेळी एखाद्या मुलीची पाळी होते किंवा एखाद्या मुलाचं पण एक प्रौढत्व येतं, कारण त्याला पण आहेच शेवटी प्रौढत्व, तर ते जे कम्युनिकेशन आहे हे घरातनंच होणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं मगाशी की छोट्या छोट्या गोष्टी ज्या समोर दिसतात त्या तुम्ही निग्लेजेबल करून चालणार नाही आहेत, ते तुम्ही त्याला दाखवल्याच पाहिजेत, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. शेवटी पुस्तकामध्ये काय त्याला मार्क म्हणूनच ते ठेवणार आहेत. तर याचाच एक परिणाम म्हणून अनेक पालक आपल्या मुलींची लवकर लग्न करतात. म्हणजे बालविवाह जे मधल्या कोरोनाच्या काळामध्ये वाढलेले दिसले, म्हणजे गरीब कुटुंबात फक्त होतात असं नाही, तर अगदी श्रीमंत कुटुंबामध्ये पण लहान वयात मुलींची लग्न करून दिली जातात. आणि हे प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं दिसतं. म्हणजे आपल्याकडे ही तर फार जुनी परंपरा आहे, पण ते कसं रोखता येईल त्यासाठी तुम्ही काय करताय? ऑलरेडी सर याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं ना की वय 18चं मी 15 का म्हणायला लागलो एवढ्यासाठीच. कारण काय, ती मानसिकता मुलींची सुद्धा वाढलेली आहे. त्यांची शारीरिक वाढ जर बघितली तर 15ची बघा तुम्ही. भयानक सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडलाय. हार्मोन चेंजेस मुलींमध्ये तर झालेलेच आहेत. लग्नाचं वय काय नाही लग्नाचं वय मी तर स्पष्ट म्हणूनच मी म्हटलं मगाशी की कायद्यानं बरोबर 18 दिलेलं आहे, बट खरंच ते 18पर्यंत थांबतंय का? मी मगाशी जी केस सांगितली त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर हे अल्पवयामधलं आजकाल मी तुम्हाला काय सांगितलं की 6वीची मुलगी, आता 6वीच्या मुलीच्या आधी जर ती 3री 4थीला तिला पाळी येत असेल तर थोडक्यात पाळी येणं म्हणजे काय की तिला एक आई होण्याचा अधिकार तिला मिळाला. आता हे जर तिच्या वयाच्या 12व्या 13व्या 15व्या मध्ये जर तिच्यावर काही इन्सिडेंट घडला तर ऑटोमॅटिक ती प्रेग्नेंट राहणारच आहे सर, बिकॉज ऑलरेडी त्या कॅपेबल. त्याच्यामध्ये पूर्ण नाही आहे, त्याच्यामध्ये सायंटिफिक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार, तो इश्यू वेगळा. बट ह्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की ते व्हावं म्हणजे 15 व्हावं, नाही, मी पण त्याच्या अपोज आहे. पण 18पर्यंत करायच्या आधी आईवडिलांचं जे आजकालची मेंटॅलिटी आहे की मुलगीने एखादी चूक केली तर लगेच चला हिचं लग्न करून द्या, हे जास्त वाढलेलं आहे सर. आता पहिला ते लग्न होतं ती गोष्ट वेगळी आहे, पण आजकालच्या मुलींच्या पण काही चुकी आहेत. त्यासुद्धा अट्रॅक्शनमध्ये जात आहेत, त्यांनासुद्धा फसवलं जातं किंवा त्यासुद्धा फसतात.
हो. अशा सगळ्या गोष्टींच्या चारी बाजूनं आहे. म्हणजे आपण एका आई वडिलांवर दोष देऊन चालणार नाहीये. बरोबर. 18च्या आतमध्ये विवाह होण्याच्या मागे कारणं अजून बरीच आहेत, जे ज्युएनएल केसेसमध्ये आम्हाला दिसतात. की मुलगीच जर पळवून नेत असेल हो. तर आई वडिलांनी काय काय करायचं. बरोबर. सर, तुम्ही बऱ्याच सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असता. या व्यतिरिक्त काय काय तुमच्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत? याच्यामध्ये आता आपलं महिलांसाठी मी सांगितलं ना की सॅनिटरी पॅड सेंटर्स आपले चालू आहेत. आता आपलं स्वतःचं प्रोडक्शन आपण स्वस्तात हो. उपलब्ध करून जे आता जनरल तुम्हाला माहीत असेल मार्केटला 42 रुपयेपासून चालू 40 रुपयाच्या पुढे चालू आहेत. आपण ते 20 रुपयाला अवेलेबल करून देतो महिलांसाठी. म्हणजे प्रोडक्शन कॉस्टवरती आम्ही 2 रुपये फक्त ठेवलेले आहेत, जेणेकरून आमचा येण्या जाण्याचा खर्च वगैरे निघावा. बाकी आम्हाला त्यामधनं प्रॉफिट हा विषय नाही. पण माझं हे म्हणणं आहे की बाकीच्या मार्केटमधले जे आहेत त्याच्यापेक्षा क्वालिटी बेस्ड देऊन बरं. आम्ही चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देऊन त्यांचं ते जास्तीत जास्त पॅड्सची संख्या पण त्यामध्ये वाढवलेली आहे. तर तो एक प्रोजेक्ट चांगला चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी आमच्यावर यावं असं एक आमची अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे बाकीचे प्रोजेक्ट चालू आहेत ते तर असतातच. त्याच्यानंतर महिलांसाठी एक्झिबिशन्स आपण घेतोय. त्यांना एक बिझनेससाठी आपण एक स्थान देतोय. अतिशय लोएस्ट कॉस्टमध्ये ते एक्झिबिशन आम्ही भरवतो, नॉन प्रॉफिटेबल असं. आणि बाकीच्या अवेअरनेस कॅम्प्स आणि ह्या गोष्टी तर आमच्या कायम चालूच असतात. वुमेन्स हॅरॅसमेंटच्या अगेन्स्ट आमचे बरेच गोष्टी चालू असतात. मग ते पोलीस दलावर असू देत, जनरल काही लोक जे आमच्यावर काम करतात त्यांच्या थ्रू, काही वकिलांची टीम आमच्याबरोबर असते जी त्यांना सल्ला मोफत देते. तर या गोष्टीप्रमाणे आम्हाला जितकं शक्य आहे महिला आणि मुलींसाठी ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या टीममध्ये कोण कोण आहेत? तुमच्यावर कोण कोण काम करतात? माझ्या टीममध्ये अगदी वकील आहेत, रिपोर्टर्स आहेत, जनरल क्राऊड पण आहे, स्टुडंट क्राऊड पण आहे. आमच्या याच्यामध्ये असं आम्ही मेंबरशिप हा प्रकार ठेवलाच नाही. आम्ही म्हणतो की तुम्ही आमच्यावर या आणि जॉईन व्हा. तर त्याच्यामध्ये काय होतं की ॲटोमॅटिक आमची जी म्हणजे मी ज्यावेळी कॉलेजेसमध्ये जातो किंवा बाकीच्या महिला कुठल्या गावांमध्ये लेक्चर्स होतात त्यावेळी ॲटोमॅटिक ते जॉईन होतात. मग सपोज करा एखादी केस, आता ही म्हैसाळ प्रकरण वगैरे आम्हाला तसंच आलेलं होतं. म्हणजे हे रेफरन्स नाही येतात की सर इथं हा प्रॉब्लेम चालू आहे, काहीतरी करा. तर असे केसेस मी म्हणतोय प्रत्येकजण सोशल वर्कर आहे, फक्त तो जागा व्हायला पाहिजे. सर, तुमच्याशी संपर्क साधायचा असेल किंवा तुमच्याबरोबर ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तुम्ही एकदा तुमचा संपर्क कुठे साधायचा? आपल्या संस्थेचं नाव स्नेहालय फाउंडेशन सांगली आहे, जी ऑलरेडी स्नेहालय नगरची एक छोटीशी वडाची फांदी आहे. आणि आमचं काम संपर्क साधण्यासाठी सिम्पल आहे. इंटरनेटला जरी सर्च केला, धनंजय आरवाडे जरी टाईप केलं तरी माझं फेसबुक पेज येईल, इन्स्टा पेज येईल. माझा मोबाईल नंबर आहे तो 9850035838 आहे. ईमेल आय डी जो आहे तो dhananjayarwade@gmail.com आहे. अगदी सिम्पल मेथड आहे की तुम्ही जॉईन व्हापेक्षा मी म्हणेन की तुम्ही जास्तीत हे कार्यक्रम जे आम्ही घेतो ते तुमच्या यूथपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमच्या अगदी मंडळं असतात किंवा तुम्ही बाकीचे अगदी जे हळदी कुंकूचे कार्यक्रम अगदी लाखो रुपये घालून सेलिब्रिटी आणताय, आम्ही तर त्याची पण अपेक्षा ठेवत नाही. आम्ही म्हणतो तुम्ही क्राऊड गोळा करा, एक माईक द्या, एक स्टेज द्या आणि एक प्रोजेक्टर द्या. आम्ही तिथे येऊन तो कार्यक्रम दाखवतो. आता नवरात्रीच्या वेळी वगैरे बरेच कार्यक्रम होतात, त्यावेळी आमच्यासारखे एखाद दिवस जर तुम्ही कार्यक्रम त्यात जर दाखवलेत तर त्यामधनं अजून जागृती होईल. त्यातून एखादा जीव वाचला तर त्याची पुण्याई जी तुमच्या भाषेमध्ये आहे ती तुम्हाला मिळेल. तर हे आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी संपर्क करावा एवढीच आमची अपेक्षा. तुम्ही मगाशी स्नेहालयाचे डॉक्टर गिरीश कुलकर्णींचा उल्लेख केला. गिरीश सरांकडून काय काय तुम्हाला मिळालं शिकायला? गिरीश सर हे बऱ्याच लोकांचे प्रेरणास्थान आहेत. म्हणजे मी कधी गिरीश सरांना 2012च्या आधी बघितलेलं पण नव्हतं. फक्त माझं काम मी 1 वर्षभर चालू केलेलं होतं. प्राजक्ता मॅमकडून मला त्यांचा सपोर्ट मिळालेला. मी गिरीश सरांना बघितलेलं पण नव्हतं. मी पहिल्यांदा ज्यावेळी 26 जानेवारीला आय थिंक आपलं स्नेहालयचं जे सत्यमेव जयते हॉलचं ओपनिंग झालं त्यावेळी मी पहिल्यांदा नगरला आलो. त्यावेळी पहिल्यांदा मी त्यांना भेटलो. ती व्यक्तिमत्व म्हणजे थोडक्यात अगदी सांगायचं तर इन्स्पिरेशनला काय त्यांच्याकडे शिकावं तेवढं कमी आहे. म्हणजे आता काय त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे एक छोटासा थेंब आहे मी त्या समुद्राचा. आणि सरांकडनं जेवढं घेता येईल तेवढं कमी आहे. आणि डेफिनेटली गिरीश सर हे माझे एकट्याचेच नाहीत, बरेच जणांचे रोल मॉडेल आहेत. आणि गिरीश सरांसारखं होणं काय आम्ही शक्य नाही, पण ॲटलिस्ट त्यांनी जे येऊन या लाईफमध्ये केलं आहे त्याचा एक छोटासा पार्ट म्हणून एक 5% जरी किंवा 10% जरी आम्ही आयुष्यात करू शकलो तर ते बरंच काही आम्ही अचीव केल्यासारखं आहे. त्यामुळं सोशल वर्कचे अवॉर्ड घेताना आम्ही काय म्हणतो की आम्ही काहीच काम करत नाही, आमचा एक प्रयत्न आहे. पण गिरीश सर इज ऑलवेज ग्रेट फॉर मी. धनंजयजी, तुमच्या सगळ्या खरं म्हणजे एवढं मोठं कार्य आहे आणि असेच सगळीकडे ही प्रकाशाची बेटं जेवढी निर्माण होतील तेवढा समाज अधिक